नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 70 व 71 वाचून दाखवणार आहे. अध्याय 70. संकष्टी चतुर्थीचे व्रत. शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृतवीर्याला समजले संकष्टी चतुर्थी व्रत मला सविस्तर सांगा. त्यावेळी इंद्र म्हणाला, एक शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ यांचे कल्क अंगाला लावावा, मग स्नान करावे. नंतर गजानन व्रताचे संकल्प करावा. सर्व दिवसभर उपास करावा व रात्री चंद्रदर्शन झाल्यावर रुपयाची किंवा तांब्याचा कलश एका आसनावर मांडावा. त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननची सुवर्ण प्रतिमा मांडावी. प्रतिमेची षडोपचार पूजा करावी. गजानन दुर्वा वाहताना पुढील 21 नावांचा उच्चार करावा. ओम गणाधिपाय नमः, उमापुत्राय नमः, अभयप्रदाय नमः, एकदंताय नमः, वक्रात्राय नमः, मूषकवाहनाय नमः, विनाकाय नमः, इष्टपुत्राय नमः, सर्वसिद्धिप्रदाकाय नमः, लंबोदराय नमः, वक्रतुंडाय नमः, अघनाशाय नमः, विघ्नविध्वंसकर्त्रे नमः, विश्ववंधाय नमः, अमरेश्वराय नमः, गजवस्त्राय नमः, नागयज्ञोपवीतेन नमः, भालचंद्राय नमः, परुषधराय ने नमः, विघ्नदीपाय नमः, सर्वविद्याप्रदकाय नमः. याप्रमाणे एक एक दुर्वा वाहून श्री गणेशाची भक्तीने प्रार्थना करावी. याप्रमाणे 4 महिने व्रत करावे. नंतर यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन द्यावे, त्यांना दक्षिणा द्यावी. अध्याय 71. संकष्टी व्रताचे फल महत्त्व. व्यासाने ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवा, या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते सांगा. हे पाहून ब्रह्मदेव म्हणाला, कार्तिकेच्या प्राप्तीसाठी पार्वतीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजाचा शोध लागेना म्हणून दमयंतीने हे व्रत केले होते. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखा हिने पळून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावरून प्रद्युम्नाने हे व्रत केले होते. प्रद्युम्नाचे पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखा हिने पळून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले आहे. त्यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नाने म्हणाली, पूर्वी तुला 100 सुराने चोरून नेले, त्यावेळी तुझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा अशा चिंतेत मी असता लोमेश ऋषी एके दिवशी आमच्याकडे आले आणि त्यांनी मला संकष्ट चतुर्थी व्रत करण्यास सांगितले. मी संकष्ट चतुर्थीचे व्रत 4दा केल्यावर तू 100 सुरांचा वध करून परत आलास. हे ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थी व्रत करायला सुरुवात केली. तेवढ्यात प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध हा उषेशी विवाह करून परत आला. त्याच प्रसंगी उद्धवाच्या सांगण्यावरून कृष्णाने हे व्रत केले आणि या व्रताच्या पुण्याच्या बळावर बाणासुराचा वध केला. मी हे व्रत करूनच सृष्टी निर्माण करण्यास समर्थ झालो. याशिवाय अनेक देव, ऋषी आणि मानव यांनी आपल्या संकटाचे निवारण होण्यासाठी हे व्रत केले. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.